23 नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला। या निवडणुकीमध्ये राज्याच्या जनतेने महायुती सरकारला एक मोठं बहुमत दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 200हून अधिक आमदारांचं पाठबळ जे आहे ते आता महायुतीच्या सरकारसोबत आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापन कधी होणार, शपथविधी कधी होणार, हा नेमका प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। 5 डिसेंबरला राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचसोबत मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। परंतु या सगळ्या शपथविधीच्या अगोदर मात्र खाते वाटपाच्या घोळाच्या संदर्भात तिन्ही महायुतीच्या नेत्यांची चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते। सध्या आपण वर्षा या निवासस्थानाच्या बाहेरून आहोत आणि या वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस जे भाजपचे राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरता वर्षा निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। वर्षा या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास जी आहे ती बंद दाराआड चर्चा झालेली आहे। खरं तर खाते वाटपांवरतून हा संपूर्ण मंत्रिमंडळातला घोळ जो आहे तो अडलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यावरती दावा ठोकलाय, त्यामुळे गृह खातं हे शिंदेंच्या शिवसेनेला मिळावं अशी आग्रही मागणी जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची सुद्धा आहे आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा आहे। त्यामुळे ह्या सगळ्या संदर्भात घोळ अडलेला आहे। परंतु याच गृह खात्यावरतून भाजपचे वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की गृह खातं जे आहे ते भाजप स्वतःकडे ठेवणारे, इतर खात्यांच्या संदर्भात चर्चा जी आहे ती आम्ही इतर मित्रपक्षांसोबत करू असं भाजपचं नेत्यांचं म्हणणं आहे। आणि त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची तब्येत देखील काही दिवसांमध्ये बरोबर नव्हती, त्यांची तब्येत ढासळलेली होती। त्यामुळे आज ते ठाण्याच्या निवासस्थानाहून मुंबईच्या दिशेने निघत असताना ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे त्यांनी हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप सुद्धा केलेली आहे। 4 दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते मुंबईमधल्या त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आलेले आहेत। 25 तारखेला अर्थात 23 तारखेला निकाल लागल्यानंतर 25 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झाली। या बैठकीमध्ये संपूर्ण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासोबतच मंत्रिमंडळात कोणकोणत्या मंत्र्यांना स्थान देण्यात यावं या सगळ्या संदर्भातच्या देखील चर्चा झालेल्या आहेत। त्या चर्चेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही क्रायटेरिया जो आहे मंत्रिमंडळात कोणाला मंत्री म्हणून वर्णी लावावी या सगळ्या संदर्भातली काही अटी आणि शर्त बंधनं जी आहे ती लावण्यात आलेली आहेत। आणि त्या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट कार्ड जो आहे पक्षामधनं कोणाकोणाला मंत्री करावं त्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड घेऊन या महायुतीच्या नेत्यांना दिल्लीमध्ये पाठवण्यास सांगितलेलं होतं। आणि त्या संदर्भातला रिपोर्ट कार्ड घेऊन स्वतः अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत ते दिल्लीमध्ये गेलेले आहेत। ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकीकडे भेट घेताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट वर्षा या निवासस्थानी आज थोड्या वेळापूर्वी झालेली आहे। या अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये खरं तर महत्त्वाच्या खाते वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली असावी अशी माहिती समोर येताना पाहायला मिळते। कारण की काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याकरता त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी स्वतः गिरीश महाजन जे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत ते गेलेले होते। आणि दुसरीकडे उदय सामंत जे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आहेत ते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात आहेत। हे दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते या दोन्ही नेत्यांचं एकमेकांचं मेसेज जे आहे ते एकमेकांपर्यंत पोहोचवत होते। परंतु आता थेट या दोन्ही नेत्यांमध्ये थोड्या वेळापूर्वी अर्धा तास चर्चा झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी जे क्रायटेरिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांसाठी लावण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी गोची जी आहे ती शिवसेनेची झालेली आहे। शिवसेनेचे अनेक नेते मंडळी जे आहे ते वाचाळवीर आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेण्यात यावं असा आग्रह देखील भाजपच्या नेत्यांकडनं सांगण्यात येत आहे, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात येतोय आणि त्या नावांना देखील विरोध कायम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच कुठेतरी पेच प्रश्न जो आहे तो काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर लागलेला आहे। त्या सगळ्या संदर्भात तिढा कसा सोडवायचा या संदर्भातली या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। खरं तर महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण पाहिलं तर त्यांचे जे प्रमुख नेते आहेत अजित पवार
पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज दिल्लीत भेट घेणार आहेत, तर दुसरीकडे ही महत्त्वाची भेट होते। त्यामुळे गृह खात्यावरतून कुठेतरी घोडा अडलेला आहे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या संदर्भात अशी जरी चर्चा असली तरी त्याच्या मागची बॅकसाइड स्टोरी जी आहे ती संपूर्ण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जी मंत्रिपदासाठी वर्णी लावण्याकरता जी बंधनं आणलेली आहेत त्यामध्ये ही संपूर्ण बॅकसाइड स्टोरी जी आहे ती अडकलेली आहे। त्यामुळे आता हा संपूर्ण अर्धा तासाच्या चर्चेनंतर, या दोन्ही नेत्यांच्या महत्त्वाच्या चर्चेनंतर हा मंत्रिमंडळाचा तिढा सुटणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की उद्या भाजपच्या गटनेत्यांची गटनेते निवडीच्या प्रकारासंदर्भात बैठक जी आहे ती आमदारांची विधान भवनात होणार आहे। त्याकरता भाजपचे सर्व निवडून आलेले 132 आमदार जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि त्याचसोबतच केंद्रीय भाजप स्तरावरतून जे निरीक्षक नेमलेले आहेत विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे देखील आज रात्री उशिरा मुंबईत दाखल होतील आणि उद्या नेता निवडीच्या संदर्भात आणि प्रतोदच्या संदर्भात ही संपूर्ण भाजपची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते मंडळी राज्यपालांकडे जातील आणि सत्ता स्थापनेच्या संदर्भातला दावा करणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सत्ता स्थापन असेल, मंत्रिमंडळाच्या संपूर्ण खातेवाटपाच्या पेच प्रसंगा संदर्भात काही तोडगा निघालाय का हे आगामी काळात आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।